तोच पठ्य आहे. काम काम आणि काम संपत नाही तर भजन होत नाही. याच्यावर तुमचं मत काय? तुम्ही काहीच बोला, तुम्हाला पटलं नाही का? पहिला पठ्य आहे काम, दुसरा पठ्य आहे क्रोध. आणि पाया पडून सांगतो तुम्हाला, कीर्तनात बसलेल्या माणसाला राग आखळा आखळा. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही, मर्डर करायला काय 5-6 दिवस लागत नाही. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 10 लाख देतो, इंदुरीकर भोकस, तू बघशील इंदुरीकर काय एका झापडीचा गाडी नाही. पण ते 10 लाख खर्चायचे कवा? तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, 2 मिनिटाचा राग आयुष्य संपू शकतो आणि 2 मिनिटाचा राग माणसाला देव बनू शकतो. देव. आणि हे दोघं जण इतके वाईट आहेत महाराज, यांच्यावर भाषण करून आणि व्याख्यान करून जमणार नाही. यांना आकळावं लागेल. अगरबत्तीचा चटका बसला तर माणसं अगरबत्ती टाकून देतात. कालवंत भाजी पाणी गरम असेल तर माणसं, चहा गरम असेल तर माणसं फुकून देतात. महाराज, जिवंत माणूस तोडला जातो, तोडला जातो. एखाद्याच्या डोक्यात दगड घातला जातो, तो माणूस दगडाने मारला जातो आणि मेल्यानंतर ते प्रेत ठेचलं जात. मुंडक आवळून माणूस मारला जातो, फाशी घे मारला जातो. आणि हे दोघंच करू शकतात, काम आणि क्रोध. महाराज, मुंडक पिरगाळून माणूस मारला जातो, जाळून मारला जातो, मुंडक दाबून मारला जातो. ओव्या सांगू तुम्हाला, पाणी नाही पण बुडवतोय, अग्नी नाही पण जाळतोय, दोरे नाही पण बांधतोय, शस्त्र नाही पण कापतोय. जळे विण बुडविती, आगी विण जाळीती, दोरे विण बांधिती, शिखले विण रोविती, पाशके विण गोविती. काय ओव्या. आणि राग आकळा. आणि आजकाल प्रत्येकाला माणसं पिकलीत महाराज. सीताफळ पाहिलं ना तुम्ही? सीताफळ सीताफळ नुसतं दाबलं ना त्याच्यात घुसत आहे. तशी माणसं आता नुसती पिकली. आता एखाद्या जण म्हणलं टाळ नीट वाजव, हा टाळ, तुम्ही संपला विषय. मी पुन्हा देवळाकडे दिसलो ना, माझ्या बापात सुद्धा नाही. दिंडी त्या एखाद्यानं म्हणलं ना, ही चाल नंतर म्हण, दिंडीच दुसरी. डायरेक्ट सेपरेट टेम्पो, सेपरेट भोंग, चला निघाली दिंडी. थोडं माणसाला खटाकलं का माणसानं वेगळा फड काढलाच. मग ही बिगर माळकरी माणसं दिंड्यांमध्ये वाढल्यामुळे दिंड्या फुटल्या महाराज. बिगर माळकरी माणूस दिंडीत आला का तो दिंडीचा बोंग्या करणारच. ही बिगर माळकरी जी माणसं आहे ना महाराज, ही किती जरी धार्मिक झाली, मोसमला काम दाखवणार नाही. नाही, त्यांनी पार कोणीकडे गण लावू द्या, काही होऊ द्या, ते रसा पाहिल्यावर जी बाहेर काढणारच. असं चालत नाही. महाराजांनी एक प्रमाण लिहिलंय तुकोबरायाने. गावातली खंडोबाची मूर्ती चोरीला गेली आणि यात्रा आली, खंडोबाच नाही. मग गावात एकानं डोकं लावलं, कुत्र्याला सजवा. कुत्रा ब्युटी पार्लरला नेला, त्याच्या मिश्या काळ्या काढ्या, त्याला रथात बसवलं आणि डीजे लावून खंडोबा मिरवायला निघाला. आणि कुत्र्याने रथातून खाली डोकून पाहिलं, 2-3 भाऊबंद दिसले. तो म्हणला आपली टोळी खाली ना आपण वर उडी टाकून दिली. महाराजांची भाषा आहे, श्वान शिबकी बैसविले त्याचे भुंकणे राय. वा वा, काय महाराजांची भाषा. महाराज म्हणले कुत्र्याला रथात बसवलं पण त्यानं उडीच टाकून दिली. का? श्वान शिबकी बैसविले त्यांचे भुकणे राहीन. वा वा, महाराजांची भाषा आहे ती. हो. पुन्हा त्याला एक अभंग इतका सुंदर आहे. गाढवाला फेऱ्यान लवली लावलं, सेंट मिंट मारला आणि गुलाबजामुचं ताट दिलं त्याला, काजू बदाम पिस्ते बिस्ते, आणि सांगितलं वळवळ करायची नाही, निवांत खायचं. गाढवानं एका लातात सगळं ताटाळून दिलं. महाराजांनी अभंग लिहिला, मुक्त फरहार खराशी घातला, कस्तुरी सुकराला चोजविली. वा वा. मग गाढवाला गुलाबजामू ताटात दिले, ते खाऊ शकत नाही. आणि डुकराला तुम्ही ब्युटी पार्लरला न्या, कोणताही सेंट मारा, मुक्त फळहार खराशी घातला, कस्तुरी सुकराला चोजविली, वेद परायण बधिरा सांगे ज्ञान, तयाची ते खून काय जाणे. काय अभंग आहे. कधी गेलं उचका, आपण काल उचकतोय.
आपला ना अभंगांचा आता जवळजवळ सबंध राहिलाच नाही. आता हे बिचारे लहाने पोर आहेत. हा पट्टा आहे ना मारा, हा मलंग गडाचा पट्टा आहे. हा वारकरी संप्रदायाच्या मूळ पीठाचा पट्टा आहे. कारण वारकरी संप्रदायाचं मूळ पीठ काय? आदिनाथ गुरु, मच्छिंद्रतायाचा. मग हा पट्टा कोणाचा आहे? मच्छिंद्रनाथाचा आहे. म्हणजे वारकरी संप्रदायाचं मूळच या भागात आहे. आणि त्याच्यामुळे एवढी लहान आहे. नाही तर आता हे संस्था काढणारे शिक्षक आहेत ना, यांनी नुसती पोरं गोळा केलेत. यांना 12वा आणि 15वा शिकू नका. ज्याची संस्था असेल त्याच्याकडे पोरं शिकायला देईल. 12वा आणि 15वा अध्याय शिकू नका, राहू द्या. तो पहिला यांना हरिपाठ शिकवा. ते हरिपाठ आणि ते काय करतात पहिल्या तडाक्यात मन 12वा पण 15वा. ते काढतं 2-4 दिवस कळ काढतं. 12वाई तूच म्हण, 15वाई तूच म्हण. आरती तुझ्या बायकोला करायला माही पीटी दे. आता आमचे 30 वर्ष त्याच्यात गेले महाराज. आता माझ्या तोंडातले वाक्य जरी रागाचे असले तरी ते अनुभवाचे आहेत. माझ्या तोंडातलं प्रत्येक वाक्य आता 30 वर्षाचा अनुभव आहे भाऊ. आणि इंद्रिकरचा बाटा करून दिलाय लोकांनी. का इंद्रिकर लय पैसे घेतो बा. माझ्या नंतरची मला तुडून पुढे गेली, मी तसाच राहिलो. मग नंतर बाबा झाले 51-71 व गेले, मी अजून वड्यालाच खेकडं धरितोय. आणि बोबाटा दिला इंदुरीकरचा करून माल छापला दुसऱ्याने. आता मला हा पट्टा 30 वर्षापासून ओळखतो, आज नाही. खरंय का कोण आहे? आपली कधी पैशाची तक्रार कोणी सांगावा नाही. पण बोबाटा इंदुरीकडले पैसे घेतो. आणि हेमा नंतर आले लुटून गेले. मला येळभर तेवढे होईना, त्यांना एकाला वाट्यात. काय झालंय? खऱ्याची मेली आई. पण माना नाही तर नका मानू महाराज. आमच्या थोडे खऱ्या बोलण्याने निदान 50% धर्म जाग्यावर आहे. आणि आपल्याला माणसं वाचवायचेच नाही, आपल्याला धर्म वाचवायचा आहे. हा सत्ता नाहीये. हा खासदार साहेबांनी, मुख्यमंत्री साहेबांनी, वारिंगे महाराज, ते शास्त्री महाराज या परिसरातल्या लोकांनी केला. हा सत्ता नाहीये, हे धर्माचं काम आहे. हा धर्म जिवंत होण्याचा यज्ञ आहे. आणि आज माणसावर संकट नाही, हे धर्माचं काम आहे. तुमचं काय मत आहे? आणि आज आपल्याला माणसं वाचवायचे नाहीत, धर्मावर आहे. आणि खरं सांगतो तुम्हाला, या सप्त्याने वारकरी संप्रदायाची ताकद दाखवून दिली किती आहे. हा म्हणजे वारिंगे महाराज, शास्त्री महाराज, या परिसरातले गायक, वादक, गुणीजन, आमची महाराज मंडळी सगळे संप्रदायाचं एकीकरण काय असतंय हे या सप्त्यात पाहायला मिळालं. आणि संप्रदाय एकत्र येतोच. आता संप्रदाय टोळ्यालाही झाल्या, गटलाही झाले, फडलही झाले. त्यामुळे कोणी कोणचं जुमानीत नाही. तो मा गुरु नाही म्हणून मी त्याच्या कीर्तनाला टाळ घेत नाही. आमच्या गुरुनी सांगितलं ना, आमचे गुरु म्हणले त्याच्या कीर्तनाला टाळ नको घेऊ. तुमचे गुरु काय करता? डोळे झाकून बसत डोळे झाकून. काय गुरुला दिसत नाही का बाहेर? आमचे गुरु भाकरी खात नाही, सफरचंद आणतात आणि लिहून देतात कागदावर 3 किलो सफरचंद. मग इकडं चालू नाही, मग इकडून चालू आहे का? एका वाक्यात सांगतो तुम्हाला, सर्वा घटी देहादे तैसा हृदयामध्ये मी. या जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदाय इतकी एकात्मक शक्ती दुसरी कुणाकडे नाहीच. आणि वारकरी संप्रदाय काय करू शकतो या परिसरानं सप्त्यानं दाखवून दिलं. एवढी लोक तुम्हाला सभेला आणायला 50 लाख रुपये लागले असते. आणि यांना गप बसवाय 500 पोलीस लागले असते. मग आता मलाच तुमच्या कमिटीनं 7-8 लाख द्यायला काय हरकत आहे बा? त्यांनी उलट म्हणलं पाहिजे, चला इंदुरीकर आपला माणूस आहे, गरीबाला विनोदाचा भाग सोडा मारा. ही आपली ताकद नाही, हे ज्ञानोबा तुकोबाचं काम आहे. ही आपली ताकद नाही, हे मच्छिंद्रनाथाच्या समाधीची ताकद आहे. आणि आता
हा भाग पवित्र झाला. आता खरंच सांगतो तुम्हाला, आदिनाथ उमा बीज प्रगटले हे तत्व वारंगे महाराजांनी त्यांच्या सगळ्या भक्तांनी आत्ता दाखवून दिलं. आदिनाथ उमा बीज मच्छिंद्रा लादली त्याची प्रेममुद्रा, ह्या जागेची किंमत वाढली. नवे नवे ही जागा आता 7 दिवस पवित्र झाली. अन्नदान झालं, दान धर्म झाला. म्हातारी मारायची आहे इथं आपण कुणी तुम्ही ना काळजी करत मी म्हातारी मारल्याशिवाय तुम्हाला सोडित नाही. म्हातारीला पोरं 16 आहेत आणि म्हातारीचा पहिला पोरगा आहे गेलं बॉम्बांद काम, दुसरा पोरगा आहे क्रोध आणि पाया पडून सांगतो राग आकळा आकळा. 3 म्हातारीचा तिसरा पोरगा आहे लोभ. एक वाक्य सांगा, आचरण चांगलं ठेवा, मान आपोआप मिळेल. मानाला बोर्ड लावायची काही गरज नाही, बोर्ड लावायची गरज नाही. बोर्ड लावायची प्रसिद्धीची काही गरज नाही, ती कर्तृत्वानं होते. सोनाराच्या दुकानाचं बोर्ड जरी बारीक असलं तर गिराईक 61,000चं आहे. आणि भेळीच्या दुकानाला नुसते कागद कापू कापू मिळालं एक जण, पण रुपया घालला नाही. आणि भेळीच्या दुकानाचं गिराईक कसं राहत आहे, कांदा काप, मटकी टाक, लिंबू पेंड लिहून ठेव. वारकरी संप्रदाय हे सोन्याचं दुकान आहे. वैष्णवांचा थोडं पुढे सरकायचंय म्हणजे करंट लागलाय. पहिला झालाय काम, अजून 16 आहेत. एवढे आहे सांगायचे मग पुढे सरकायचंय. म्हातारीला पोरं 16 आहेत. पहिला पोरगा आहे काम, दुसरा पोरगा आहे क्रोध, तिसरा पोरगा आहे लोभ, चौथा पोरगा आहे मद. आणि आज मद जास्त झालाय. मद 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 आता बोलू नये, तळतळी ती महाराज आमच्या सारख्याला दम निघत नाही. खरं बोलतो मी, त्याचे फळं भोगितो. महाराज आज लोक फक्त जिवंत आहेत, मेले नाही म्हणून. नाही तर लोक धर्म संस्कृतीच्या बाबतीत संपलेली लोक आहेत. लोक फक्त कडक कपडे घालतात, भारीतला ब्रँड वापरतात, सेंट मारितात आणि पांढरी केस काळी करून मी काढून बोंबलत हिंडतात. नाही तर धर्माच्या बाबतीत लोक संपले. काय मत आहे तुमचं? लोक फक्त स्वतःला शहाणे समजतात. एकच वाक्य सांगतो, थोरल्याच्या मुलीच्या साखरपुड्याला धाकटा भाऊ नाही, हे कीर्तनात बसलेल्या लोकांची चित्र आहेत. काय मत आहे तुमचं? थोरल्याच्या मुलीचा साखरपुडा झाला तर धाकटा भाऊ बैठकीला नाही आला, नाही आला. साखरपुडा झाल्यावर तो भाऊ जसा रडला, माझी मुलगी जाणार आहे, माझ्या भावाने बोलायचं नव्हतं पण माझ्या ओट्यावर बसावा लागत होता, पण तो आला नाही, नाही आला. साखरपुडा झाला तर भाऊ जसे पोरगी जसा रडली. हो, भांडण माझ्या बापाचं आणि माझ्या चुलत्याचं होतं. मी काय केलं, माझ्या चुलत्याने मला आशीर्वाद द्यायला यावा लागत होता, पण तो आला नाही. आज कोरोना झाल्यापासून महाराज इतका मद वाढलाय की 99 लोक 100 लोकांमध्ये 93 लोक दारू पितात. तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोलत नाही. दारू न पिणं हा कमीपणा झालाय सध्या. जी माणसं दारू पित नाहीत त्यांना जीवनात आनंद लुटता आला नाही, असं बेवड्यांचं म्हणणं आहे. हसण्यावारी गोष्टी लिहू नका, त्याच्या पुढच्या डोक्याला मुंगे येतील. हा विनोद आहे, हा विनोद आहे, हा टाइमपास आहे. या 4 वर्षात लाज वाटते दहाव्याला जायची. लाज लाज वाटते हो, दहाव्याला जायची लाज. 22 वर्षाच्या मुलानं मरावं आणि 50 वर्षाच्या बापानं त्याला पाणी पाजावं. हा न्याय कोणता? कोणता न्याय? 22-24 वर्षाच्या पोराने मरावं आणि 7 वर्षाच्या आईनं त्याच्या प्रेतावर डोकं ठेवून रडावं. हा कोणता न्याय? पण ती वेळ आली का? 17 आणि 18 वर्षाच्या पोराच्या दाव्याला प्रवचन करायचे, ओव्या घ्यायच्या कोणत्या?
काय पुरींचा हो पुरींचा अभ्यास करा तुम्ही ह्या 4 वर्षात. पुरी चांगल्या पोरांवर कधी प्रेम करीत नाही. तुम्ही अभ्यास करा. पुरी डॉक्टर, इंजिनियर, CA अशा टॉपच्या पोरांच्या कधी नादी लागत नाही. पुरी नुसत्या भंगार पोरावर प्रेम करणार. भंगार एकदम भंगरी पोऱ्या. थोडा गालात हसला, मिशा काढल्या, 2-4 इंग्रजी वाक्य बोलला, पोर त्याला बी लागली. आणि पोर काम काय करतय? ही रिव्हरच्या मोटरी चोरीत आहे, मोटरसायकली चोरीत आहे. आणि ही त्याला म्हणती माझ्या डोळ्यात पाय काय नटवा दिगत नटवा. राग येतो लोकांना. फक्त सांगा हा विनोद आहे का? या 4 वर्षामध्ये जो बाप कधी रडला नव्हता तो बाप पोरीने रडवलाय. बाप पोरगी पळून गेलो रडला. आणि सामान्य क्रिया झाली. परत नीट आहे का? ही गोष्ट खोटी आहे का खरी बोला? बांगल्यातून पोरी पळून गेल्या तर भिकार पोरा संघ कामाला जातात. आणि त्या इंदुरीकरला शिवाय देतात. प्यार क्या चीज है इंदुरीकर को क्या मालूम है? प्यार तो अंधा होता है, इंदुरीकर ने तो प्यार किया नहीं, फिर मारो झक. बांगल्यातून पोरी गेलून गेल्या तर कामाला जातात. मी बोलत नाही, विनोद आहे का? कुठं वागतोय आम्ही? कुठं वागतो? फक्त खरं बोलायचं नाही. कोणी बापाने खांदा दिलाय मुलाला, गोष्ट खरी आहे का खोटी बोला? खरे. आज महाराज एखाद्याचा मुलगा जर तरुण पडात मेला आणि त्याचं प्रेत जर बांगुडीला बाहेर काढलं तर त्या प्रेताजवळ त्याची लहानाली पोरं उड्या हाणतात. उड्या काय माहित त्या पोरानं की माझा बाप गेलाय? काय माहित त्या पोरानं की माझी आई विधवा झाली? ते पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाने काय केलं का? माझ्या बाबाला सगळी लोक अंगावर घालतात, काय केलं का आई? आणि प्रेत रस्त्याला घेऊन जाताना ती पोरं विचारतात, आई माझ्या बाबाला बांधून कुठं चालवलं ग? कुठं चालवलं ग? आणि प्रेत पेटवलं होती. पोरं म्हणतात, आहे काय केलं ग माझ्या बाबाने? माझ्या बाबाला लोकांनी पेटवलं आहे. पेटलाय माझा बाप. आई म्हणते, तुझा बाबा मेला नाही रे, तुझा बाबा देवा घरी गेला रे, तुझा बाबा देवा घरी गेला. ते पोरग शाळेतल्या पोरांना म्हणतं, माझा बाबा देवा घरी गेला. शाळा लघवीला सुटली की सगळी पोरं ग्राउंड मध्ये खेळतात. आणि ते पोरग शाळेच्या पायरीवर बसतं. त्याला पोरं विचारतात, तू आज खेळत का नाही? माझा बाबा देवा घरी गेला ना, माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही ना, म्हणून मी खेळत नाही. ती पोरं म्हणतात, तुझा बाबा मेला नाही रे, तुझा बाबा देवा घरी नाही गेला, मेलाय, तुझा बाबा मेलाय. ते पोरग घरी येताना आईला म्हणतात, मेलाय माझा बाप. या 4 वर्षामध्ये 3रीचं पोरग बापाच्या दाव्याला आहे. काय मध्ये तुमचं? दारू पिणाऱ्या सगळ्या लोकांना सांगतो, दारू भरपूर प्या. दारूवर कोणी बोलायचं नाही. दारूवर बोलायचं नाही, धर्मावर बोलायचं नाही, भ्रष्टाचारावर कोणी बोलायचं नाही. जो बोलेल त्याचा गेम. कलियुगात पथ्ये पाळायचे, बोलायचं नाही. दारूवर बोलायचं नाही. आमच्यासारखे बोलले का आमची लगेच क्लिप. इंदुरीकरांनी भाविकांच्या भावना दुखवल्या, झाला गेम. त्यांच्यावर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे. मेलो. 13च केळं वाटले वाढदिवसाला, 13 केळं. पण ईळ भरपट्टी, फळे वाटप, फळे वाटप, 13च केळं. 11 कार्यकर्त्यांनीच खाली, 2च केळं शिल्लक राहिले. उबदार वस्त्रे वाटप, भिकारी तो आपल्यावर रागा वडून आणल्या. खरं बोलायचं नाही. आणि माझा आयुष्यात तोच मोठा गुन्हा आहे. मी सगळ्यात मोठा गुन्हेगार काय आहे तर फक्त खरं. पण सांगा मला, जाऊ द्या मोरद्या, परत बोलू नका. ही कीर्तनं गरजेची नाहीत? गरजेची नाहीत? तुम्ही काहीच बोला. चला थोडं पुढं. ते पोरग बापाचं का? तुम्ही दारू पिणारे लोक ध्यान, दारू भरपूर पितात, काय माझं म्हणणं नाही. कारण दारू बोलायचं नाही कोणी. दारू भरपूर प्या. आंघोळीला दारू वापरा, बाथरूमला दारू वापरा, वॉशिंगला दारू वापरा. फक्त तुम्ही बायका करू नका. दारू प्या लागेल तेवढी. आता संध्याकाळी मरणाची प्या, उलथा तिकडं काही करा. फक्त बायका करू नका. का माहिती का? दुसऱ्याच्या मुलीची जिंदगी बर्बाद करू नका. आणि जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलं ना महाराज दारुड्याला लई वाईट बोला, त्याला बोलवायचं नाही. त्याला म्हणा फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळेल काय भानगड आहे.
आणि हे लग्न जमावणारे दलाल आहेत ना मधले दलाल, हे कमिशन घेणारे नालायक नीट आहे का? 50,000 रुपये घेता नालायक जमवायची पुरी कोण 50. रविवारी लग्न झालं, मंगळवारी नवरी गेली, आलीच नाही. आली नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. पाहता का नाही? 1 काम, 2 क्रोध, 3 गेलं बॉम्बाला लोभ, 4 मत, 5 मत्सर, 6 अहंकार. किती झाले? 6. पुढे ऐका, अजून 6 राहिले, 12, 10 राहिले. मी, तू, तुझं, माझं, संचार. त्या बाबळीपासून या बाबळीपोत, इकडली अख्खी इकीन, तू जिरीन, तू जिरावली नाही ना मी म्हणा म्हणा. तू माझी नाही ना, तू माझी नाही ना, कोणाचीच नाही. आणि कुठे जरी तू गेली ना तर सुखी म्हणान तुम्हीच. सासूचं सुनाचं भांडण झालं ना, सून म्हणती भूक भूक भूक, तुला काय भुकायचं भूक, मला फक्त कुत्र मांजर होऊ दे, मग तू ये. मी, तू, तुझं, माझं, संचार. 10, अजून किती राहिले? 6 राहिले. आशा, पगार वाढल, पाहुणे येतील ना, पाहुणे ना. रेंज गेली काहींची, रेंज, लग्नच नाही. काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसत नाही. आता हे लग्न, हायवे टच 20 गुंठे जमीन घेऊ शकता तुम्ही, पण बायको नाही मिळणार. आता जे राहिले ते जवळजवळ राहिलेच. आता असंच कोणाचा तरी फोटो ठेवायचा. आशा थोड्यावर आलं बरं का. आता आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनसना आणि तितिक्षा. 10 6 16. आता फायनल वाक्य बरं का, म्हणजे पहिला मुद्दा संपणार आहे. अज्ञानाची मुळी तोडा. मी महाराज आहे, काढून टाक डोक्यातून. तू पागल आहे, तू भगवंताचं लेकरू आहे.